महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 4 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील 30 भूप्रमाण केंद्रांचं उद्घाटन संपन्न झालं। तहसील कार्यालयात सुरू असलेल्या सेतू सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उपाधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख शहापूर यांच्या कार्यालयात भूप्रमाण केंद्र कार्यान्वित करण्यात आले। या केंद्रामधून संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार, सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज, ई मोजणी वर्जन 2.0 मधील सर्व मोजणी नकाशे, मिळकतीवरील डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा, तसंच नकाशा आणि स्कॅन अभिलेख याच्या डिजिटल सही केलेल्या नकला वाजवी दरात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। यापूर्वी विविध प्रकारच्या नकला मिळण्यासाठी नागरिकांना छापील अर्ज करून कार्यालयाच्या वारंवार चक्कर मारावं लागत होते। तसंच खासगी संस्थांकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत होती। भूप्रमाण केंद्राच्या स्थापनेमुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ झाली असून नागरिकांना वेळेत आणि वाजवी दरात सेवा मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुखतेला चालना मिळाली आहे। राज्यातील एकूण 30 भूप्रमाण केंद्रांचं एकत्रित उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलं असून यामुळे भूमी अभिलेख खात्याचे कार्य अधिक लोकाभिमुख बनलं आहे। नमस्कार। आज माननीय महसूल मंत्री यांच्या हस्ते व्हर्च्युअली राज्यातील 30 भूप्रमाण केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुका आणि शहापूर तालुक्यामध्ये भूप्रमाण केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। भूप्रमाण केंद्र म्हणजे सेतूच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील जे अभिलेख आहेत, मुळामध्ये हा विभागच आहे जो अभिलेख जतन करतो, संधारण करतो आणि तयार करतो। ते जनतेला सुलभतेनं आणि तात्काळ उपलब्ध व्हावं यासाठी मुळात जे आमची वेबसाईट आहे ती ऑलरेडी अपडेटेड आहे, त्याच्यावर बरंचसं रेकॉर्ड आहे। पण काही लोकांना जर इथल्या इथं लगेच नकला हव्या असतील, आपल्या रेकॉर्डबद्दल काही माहिती घ्यायची असेल, तर शासनानं ठरवलेल्या या माफक दरात ही सेवा ह्या भूप्रमाण केंद्रात मिळू शकेल। जसं काही मोजणीचे अर्ज करायचे आहेत, वारस नोंदीचे अर्ज करायचे आहेत, खरेदीच्या नोंदीचे अर्ज करायचे आहेत, ते बरेचशा वेळेस जनतेला माहीत नसतं। तर असे लोक इथं येऊन माफक दरात त्यांचा इथं अर्ज करू शकतात आणि त्यानंतर ही प्रोसेस चालू होईल। या भूप्रमाण केंद्रामध्ये आपण 3 व्यक्ती आता बसतील इथे, तर त्यांना सर्व्हिसेस देतील। काही अडचण असेल तर आमचे हेड क्लार्क दर्जाचे अधिकारी आतमध्ये बसलेले असतील, ते त्यांना गाईड करतील आणि जनतेला सोयीसुविधा व्हाव्या म्हणूनच हे चालू केलेलं आहे।